गाईज ॲक्च्युली व्हिडिओ इंटरप्ट झाल्यामुळे आपण पुन्हा योगा डे पासून एक्झॅक्टली स्टार्ट करणार आहोत आणि पुढचा जो पोर्शन आहे डिस्कस करू. आपण बघितलं आताच की योगा डे 21 जूनला बेसिकली सेलिब्रेट केला जातो आणि थीम पण बघितली. बघा थीम इंटरनॅशनल योग इंटरनॅशनल लेवलवर सेलिब्रेट करत आहोत, तर डेफिनेटली इट्स अगेन लाईक दॅट की यामुळे आपल्या कंट्रीचं जे इम्पॉर्टन्स आहे ते कंट्रीमध्ये जो योगा आहे त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते वर्ल्ड लेवलवर काय केल्या जाते, अप्रिशिएट केल्या जाते. तर तुम्ही ही बाकीची थीम्स वगैरे लक्षात ठेवू शकता. चला आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ही न्यूज कशाशी रिलेटेड आहे. तर बघा इथे एक डान्सिंग डिअर नावाची एक स्पीसीज आहे, तिला रिलोकेट करायचं आहे अशा न्यूजमध्ये आल्यामुळे ही सध्या न्यूजमध्ये आलेली आहे. इथलचे जे लोकल लोक आहेत तर डेफिनेटली थोडीशी कनेक्टिव्हिटी राहते, तर ते लोक त्या गोष्टीला अपोज करत आहे. आता त्या लोकांचं म्हणणं काय की आम्ही जेवढे एफर्ट्स घेतले या बेसिकली डान्सिंग डिअरला प्रोटेक्ट करण्यासाठी तेवढेच डेफिनेटली बाकीचे लोक घेतील असं आम्ही निश्चित सांगू शकत नाही. तर त्या रिगार्डिंग ही न्यूजमध्ये आली आहे आणि बघा ती एंडेंजर्ड डिअर्स वगैरे तिला म्हणल्या जातात. आपण एक्झॅक्टली IUCN स्टेटस काय वगैरे सगळं एक्झॅक्टली डिस्कस करू. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ही स्पीसीज. येस IUCNचं याचं स्टेटस काय, कुठं मिळते, काय मिळते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदा डिटेल्समध्ये बघायच्या आहे. तर बघा हा जो केबुल लामजो नॅशनल पार्क आहे तर ही तुम्ही बघा की अशा प्रकारे फुंडीज म्हणतात याला बेसिकली, तर अशा प्रकारे तुम्हाला हा लेक दिसेल. ओके चला आता आपण एकदा बघू की ही स्पीसीज बद्दल काय दिले. इट इज ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क. हा जो नॅशनल पार्क तुम्हाला दिसेल हा फक्त एकटाच असा आहे की जो बेसिकली फ्लोटिंग नॅशनल पार्क तुम्हाला दिसेल. म्हणजे आपण कंबाईनमध्ये इथे आपण स्पीसीजच्या पण डिटेल्स बघणार आहोत आणि सोबतच नॅशनल पार्क पण बघणार आहोत. तर असा एक पहिला एक म्हणू शकतो की एकटाच असा नॅशनल पार्क आहे की जो फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे. ओके फ्लोटिंग नॅशनल पार्क नॉट इन ओनली इन इंडिया, इट्स इन अ वर्ल्ड. ओके वर्ल्डमध्ये याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला दिसेल. ओके देन नेक्स्ट काय सांगत आहे, इट इज लोकेटेड ऑन द लोकटक लेक. लोकटक लेक जवळ तुम्हाला हा बघायला मिळेल. आणि लास्ट नॅचरल हॅबिटॅट संगाई. तर बघा ही जी स्पीसीज दिसते हिला वेगवेगळ्या नावांनी तिथं बोललं जातं. तर इथं काय डान्सिंग डिअर पण म्हणलं जातं किंवा संगाई पण त्याचं नाव आपण म्हणू शकतो. ओके 2-3 नाव आहे. संगाई आलं तर कन्फ्यूज होऊ नका, त्यालाच आपण डान्सिंग डिअर पण म्हणतो. हा जो नॅशनल पार्क आहे तो तुम्हाला कुठं दिसेल, ऑब्व्हियसली इट्स लोकेटेड इन मणिपूर. ओके मणिपूरमध्ये हा तुम्हाला दिसेल. आणि कोणत्या लेक कुठं आहे त्याच्या आसपास कोणता लेक दिसेल तो लोकटक लेक. ओके देन नेक्स्ट बघा आता याला अजून एक नाव आहे. काय काय सांगितलं बघा, संगाई, देन नेक्स्ट वन डान्सिंग डिअर अँड थर्ड वन ब्राऊन अँटलर डिअर असं पण म्हणलं जातं. म्हणजे 3 नावं आहे याला बेसिकली. तर तिन्ही नावं तुम्हाला माहीत असते पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी जर कसाही क्वेश्चन आला की याचा IUCNचं स्टेटस काय तर कन्फ्यूज व्हायचं नाही. सेम नावं आहेत, तिन्ही नावं एकाच डिअरसाठी आपण बेसिकली यूज करतो. स्पीसीज मणिपूरमध्ये मिळते आणि कोणत्या नॅशनल पार्कमध्ये मिळेल, येस केबुल लामजो नॅशनल पार्क. ओके देन नेक्स्ट वन लोकटक लेक वॉज इनिशियली डिझाईन फॉर द वेटलँड ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स अंडर रामसार कन्व्हेन्शन. लोकटक जो लेक आहे त्याला बेसिकली रामसार कन्व्हेन्शनमध्ये नाव दिलं होतं. येस बट लॅटर काही दिवसानंतर त्याला काय केलं, मॉन्ट्रेक्स रेकॉर्डच्या लिस्टमध्ये ट्रान्सफर केलं. आता मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये काय ट्रान्सफर करतात की ज्याला बेसिकली थ्रेट आहेत अशा गोष्टीला बेसिकली ट्रान्सफर केल्या जातात. आता नेक्स्ट बघा ही जी स्पीसीज आपण बघितली डान्सिंग डिअर, याचं बेसिकली IUCN स्टेटस काय आहे तर IUCN स्टेटस आहे एंडेंजर्ड. ओके देन साईट्स आणि अपेंडिक्स 1 मध्ये आणि शेड्यूल 1 मध्ये टाकलंय. म्हणजे डेफिनेटली शेड्यूल 1 मध्ये जे पण ॲनिमल्स असतील तर त्यांना प्रोटेक्शनची खूप जास्त जरूरत आहे किंवा खूप जास्त नीड आहे असं आपण म्हणू शकतो. ओके देन ॲनिमल्स ऑफ कोट ऑफ डार्क रेडिश ब्राऊन ड्युरिंग दी विंटर. आता हे कोट काय, कोट म्हणजे बघा आता हा ॲनिमल दिसतोय याच्या शरीरावर तुम्हाला थोडेसे केस दिसत असतील. ओके तर ते बेसिकली विंटर सीझनमध्ये कसे झालेले दिसतील, ब्राउनिश दिसतील. ओके खूप जास्त ब्राऊन झालेले तुम्हाला दिसतील. तर ही त्याची एक स्पेशालिटी तेवढं लक्षात ठेवू शकतो. चला नेक्स्ट आपला क्रायसिस कशाचा आहे, येस डेफिनेटली महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये बेसिकली इश्यू चालू आहे. येस कशा रिगार्डिंग की यांची जी पार्टी आहे ती बेसिकली ब्रेक झाली त्या रिगार्डिंग हा इश्यू चालू आहे. आता काही जणांचं म्हणणं असेल अँटी डिफेक्शन लॉ वगैरे, तर हे पण आपल्याला डेफिनेटली कारण सध्या ते न्यूजमध्ये आलं आहे आणि खूप जास्त एक्झाम प्रॉस्पेक्टिव्ह अँटी डिफेक्शन लॉ इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर एक्झॅक्टली काय आपण डेफिनेटली डिस्कस करणार आहोत. फक्त माझा पॉईंट एवढाच आहे की जेव्हा हा जो पॉईंट आहे हा एकदम एंड झाला त्यानंतर आपण काय करू या रिगार्डिंग डिस्कशन करू. म्हणजे ही न्यूज एकदा कन्क्लूड झाल्यानंतर आपण
आपण डिस्कशन करू, कारण एक्झॅक्ट काय डिटेल्स येतात आपल्याला काहीच प्रेडिक्शन नाही, एकदा कन्क्लूड झाल्यानंतर आपण डिस्कस करू. कारण आपली आताची जी आपण करंट अफेअर्स बघतोय हे डेफिनेटिव्ह 25 जूनचं आहे. तर तुम्हाला डेफिनेटिव्ह व्हिडिओ जरी नंतर आला तोपर्यंत जरी काही डिसिजन आला टेन्शन घेऊ नका, कारण आपण तो नेक्स्ट वीकचं जे आपलं डिस्कशन येणार आहे ऑनवर्ड 26 जून ऑनवर्डचा जो वीकचं डिस्कशन येणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे सगळे इश्यूज कव्हर झालेले दिसतील. ओके, सो डोंट वरी. आता ही न्यूजमध्ये काय आलं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ही पार्टीमध्ये ब्रेकअप झालं आहे आणि ब्रेक झाल्यामुळे काय झालं आहे की CMला आपली मेजॉरिटी जी आहे ती दाखवणं नेसेसरी आहे की आपली ते मेजॉरिटी गव्हर्नमेंट आहे नाही आहे, त्या रिगार्डिंग हे न्यूजमध्ये आलं आहे. आता आपल्या एक्झाम प्रॉस्पेक्टिव्हची ती आता काही लोक म्हणतात की पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतो का, तर डेफिनेटली आपल्याला पॉलिटिक्सची काही रिलेटेड आपल्याला गरज नसते, पण आपल्यासाठी काय कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, पण बघा इथं जेव्हा तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग करता तिथं तुम्हाला काही केसेस पण कोट करणं नेसेसरी. ओके, की तुम्हाला काही जसे काही सिनारिओज झालेले असतील पास्टमध्ये. आता एखादा अँटी डिफेक्शन लॉचा क्वेश्चन आला तर UPSC इज डिमांडिंग लाईक दॅट की तुम्ही एखाद दुसरं एक्झाम्पल पण तिथं कोट करू शकले पाहिजे. तर त्या रिगार्डिंग आपल्याला खूप जास्त माहीत नसलं पाहिजे डीपली, पण थोडासा तरी क्रायसिस एक्झॅक्टली कोणत्या पार्टीचा आहे काय आहे एवढं थोडं जरी डिटेल्स माहीत असेल तरी चालेल. आता एडिटोरियल कंटिन्युअस येतील त्या रिगार्डिंग रीड करायची बिलकुल गरज नाही आहे. आणि मी तुम्हाला पहिलाच व्हिडिओ जो मी अपलोड केला होता आपल्या चॅनलवर हाऊ टू रीड न्यूजपेपर, तो ओके तो व्हिडिओ एकदा जवळपास सगळ्यांनी एकदा डबल बघून घ्या की एक्झॅक्टली न्यूजपेपर कसा रीड करायचा आहे. मी प्रॉपरली तुम्हाला तिथे एक्सप्लेन केलेलं आहे, त्याच्यामुळे बिलकुल कन्फ्यूज व्हायचं नाही. न्यूजपेपरमध्ये आपला किती वेळ गेला पाहिजे हे पण इम्पॉर्टंट आहे. बघा न्यूजपेपर मी ऑलरेडी सांगितलं होतं की न्यूजपेपर हा कशासाठी बनवलेला आहे. डेफिनेटली इट्स नॉट फॉर द एक्झाम प्रॉस्पेक्टिव्ह, इट्स फॉर द जनरल पब्लिक. ओके, तर त्यातून काय कंटेंट वाचायचे हे आपल्याला कळलं पाहिजे. पूर्ण डिटेल्स कुठं वाचायची गरज आहे, कुठं फक्त हेडिंग सब हेडिंगची नीड आहे ते समजलं पाहिजे. आणि एडिटोरियलच्या पोर्शनमध्ये कोणतं एडिटोरियल बेसिकली इम्पॉर्टंट असं त्यासाठी तुम्हाला डिटेल्स जे आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर डेफिनेटली आम्ही न्यू स्टुडंट आहेत त्यांना कळायला पाहिजे की एक्झॅक्टली कोणतं एडिटोरियल इम्पॉर्टंट होतं, त्यासाठी आम्ही त्या पण डिटेल्स टाकतो. आणि या रिगार्डिंग PPTs पण मी तुम्हाला कुठं टाकलाय डेफिनेटली टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला दिसेल. ओके, चला विदाऊट वेस्टिंग टाइम आपण आता आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये, तर फ्लोअर टेस्टबद्दल आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. तर बघा आता इथं फ्लोअर टेस्ट डिस्कस करताना आपल्याला एक दोन इम्पॉर्टन्स आर्टिकल्स येतात, तर ते आर्टिकलसुद्धा आपल्याला माहीत असते पाहिजे. हा इश्यू एकदा फायनली कन्क्लूड झाल्यानंतर डेफिनेटली मी तुमच्यासमोर हा जो इश्यू आहे नवीन CM रिलेटेड काय प्रोसेस आहे काय नाही ते पण आपण एकदा एका डिटेल व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता आपण एक अजून काम करणार आहोत की काही दिवसामध्ये आपण सिमिलरली आपला जो वीकली पॅटर्न आहे तो तर घेणार आहोत. काही जे कंटेम्पररी इश्यूज असतात जे वीकमध्ये न्यूजमध्ये असतील असे काही सेपरेट व्हिडिओज त्या टॉपिकवर बनवून पण तुम्हाला डेफिनेटली मिळतील. ओके, चला आता आर्टिकल 174 काय सांगतोय. आर्टिकल 174 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑथराइज गव्हर्नरला पॉवर देतो की गव्हर्नर काय करू शकतात, समन करू शकतात, डिझॉल्व करू शकतात आणि तिला काय करू शकतात, एक्सटेंड पण करू शकतात. म्हणजे एखादी बेसिकली गव्हर्नर काय करू शकतात, जी बेसिकली मीटिंग आहे किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे जे मेंबर्स आहेत त्यांना असेंबल बोलू शकतात. ओके, त्याला डिझॉल्व पण करू शकतात किंवा त्याला काही कालावधीसाठी डिले पण करू शकतात. तर हे प्रोव्हिजन आपल्याला 174 नंबरचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ही पॉवर कुणाला दिली, गव्हर्नरला दिली. आता बघा जर ऑलरेडी काही म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचं सेक्शन जर चालू असेल तर डेफिनेटली ती पॉवर कुणाकडे जाईल, ऑब्व्हियसली स्पीकरकडे जाईल. तर आता तसं काही आहे का, नाही. म्हणून डेफिनेटली ही पॉवर आता ऑथराइज करण्याची पॉवर कुणाजवळ आहे, गव्हर्नर जवळ. ओके, चला आता नेक्स्ट मध्ये काय दिले, इट इज अ टर्म यूज टू टेस्ट ऑफ द मेजॉरिटी. फ्लोअर टेस्ट म्हणजे जो पण गव्हर्नमेंट सध्या असेल तिने काय करायचं आहे की आपली मेजॉरिटी म्हणजे जेवढे कॅन्डिडेट्स लागतील बेसिकली गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी त्याच्यासाठी जेवढे कॅन्डिडेट्स लागतात ती मेजॉरिटी त्यांना प्रूफ करणं म्हणजे काय, फ्लोअर टेस्ट करत आहे. ओके, जर एखादी पार्टी आहे त्या पार्टीमध्ये ते लोक मेजॉरिटीमध्ये म्हणजे जेवढ्या सीट्स पाहिजे, जेवढ्या नॉर्मल सीट्स असतील त्यातली जेवढ्या सीट्स लागतील गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी तेवढं आम्ही एलिजिबल आहोत हे दाखवणं म्हणजे काय, बेसिकली फ्लोअर टेस्ट. ओके, क्लिअर आहे. तर ही मेजॉरिटी हाऊसला प्रूफ करणं. ओके, त्या रिगार्डिंग हे न्यूजमध्ये आलं. आता हे काय की यांच्या पार्टीतले काही जे
मेंबर्स आहेत त्यांनी काय केलं, त्यांच्या पार्टीला बेसिकली सोडलं. ओके, म्हणजे ते आता जे आपले CM आहेत त्यांच्यासोबत बेसिकली पार्टिसिपेट नाही. म्हणजे बेसिकली यांची जी पार्टी आहे किंवा यांनी जी कॉपरेशन्स केलेलं आहे हे डेफिनेटली काय झालं, मेजॉरिटी काय झालेली, रिड्यूस झालेली दिसेल. म्हणजे आता गव्हर्नमेंट बनवण्यासाठी ते इलिजिबल आहेत का नाही, तर त्या रिगार्डिंग आपल्याला फ्लोअर टेस्ट माहीत असली पाहिजे. ओके, देन बघा इथं काय दिलं, अब्सेन्स ऑफ क्लिअर मेजॉरिटी दिसत नसेल तर हे काय करू शकतात, फ्लोअर टेस्ट मागू शकतात. आणि तुम्ही काय करायचे, फ्लोअर टेस्ट देताना यस गव्हर्नर मे कॉल फॉर द स्पेशल सेशन्स घेऊन मेजॉरिटी टेस्ट करण्यासाठी बेसिकली बोलू शकतात. ओके, याला अजून काय अपडेट येईल आपण डेफिनेटली नेक्स्ट याच्यामध्ये डिस्कस करू. सम लेजिस्लेटर मे बी अब्सेंट और चूज नॉट टू वोट. इथं बेसिकली काही जणांना पॉवर आहे, अब्सेंट पण राहू शकतात, काही जण चूज पण नाही करू शकतात की त्यांना वोट द्यायचंय नाही द्यायचंय, त्यांच्यावर डिपेंडंट आहे ती गोष्ट. ओके, अँड नेक्स्ट काय दिले, द नंबर्स आर देन कन्सिडर बेस्ड ओनली ऑन द MLAs who are were present to the vote. आता इथं मेजॉरिटी आहे नाही आहे हे कशाच्या बेसवर कन्सिडर केल्या जाईल, तर बघा इथं जेवढे लोक प्रेझेंट आहेत त्याच बेसवर काय केल्या जाईल, मेजॉरिटी आहे का नाही आहे हे चेक केल्या जाईल. टेन्शन घेऊ नका, अजून जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स किंवा इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स येतील डिस्कस करू. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, मी हा टॉपिक शॉर्टमध्ये याच्यासाठी एक्सप्लेन केला आहे की कारण याला नंतर आपल्याजवळ एक्सप्लेन करण्यासाठी खूप जास्त स्कोप आहे. आता बघा टॉपिक काय दिसतोय, पार्टिसिपेटरी नोट. आता मला तुम्हाला अजून एक पॉईंट सांगायचं आहे, थोडंसं इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे. पार्टिसिपेटरी नोट्सबद्दल तुम्हाला एक डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. बघा आता सध्या एक ट्रेंड तुम्ही बघितला असेल की आपल्या इथं काय होतं की जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट याचं जे प्रमाण आहे किंवा याची जी येणारी अमाऊंट आहे ती डिक्रीज झालेली आहे असं न्यूजमध्ये येते आणि त्या रिगार्डिंगच हा पॉईंट न्यूजमध्ये आलेला आहे. पार्टिसिपेटरी नोट्स थ्रू पण येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इंडियामध्ये काय झालेली बघा, टिल मे एंड इट विल बी ड्रॉप झालेली दिसते. ओके, त्या रिगार्डिंग डेफिनेटली पार्टिसिपेटरी नोट्स न्यूजमध्ये येतील. मग आपल्याला एक्झॅक्टली बघायचं आहे की पार्टिसिपेटरी नोट्स काय. तर आता बघा, ज्यांना इझिली इतके पॉईंट्स लक्षात ठेवू पण नका, मी तुम्हाला एक सिम्पल मेकॅनिझम सांगते, ते जरी तुमच्या लक्षात राहिलं इट्स इनफ. ओके, चला आपण एकदा बघू की पार्टिसिपेटरी नोट्स काय. बघा आता एक कोणीतरी फॉरेनर पर्सन आहे. ओके, समवन इज कोणीतरी फॉरेनर पर्सन असेल. आता तो काय एक फॉरेनर पर्सन आहे, फॉरेनर आहे. आता कुणीतरी फॉरेनर सेलिब्रिटी कोण घेऊ, इलॉन मस्क घेऊ. ओके, आता हा इलॉन मस्क आहे. आता इलॉन मस्कचं इंडियामध्ये काही खातं वगैरे असेल का, यस डेफिनेटली नाही. बघा इझी वेनी समजून घ्या, काही जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका, मी तुम्हाला इझी लँग्वेजमध्ये सांगते. आता इलॉन मस्क आहे, इलॉन मस्कला इंडियातल्या काही कंपनीचे काय करायचे, शेअर्स खरेदी करायचे. ओके, इलॉन मस्कला काय करायचे, इंडियातल्या काही कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे. इलॉन मस्कला जर इंडियातल्या काही कंपनीचे जर शेअर्स खरेदी करायचे असेल तर त्याच्यासाठी काय निडेड आहे, इथे जाऊन पहिले सेबीकडून परमिशन गेलं. यस, तुमचं तिथं एक डिमॅट अकाउंट असणं नेसेसरी आहे, सेबीनी परमिशन देणं नेसेसरी आहे आणि त्यानंतर तो काय करू शकतो, यस सेबीकडून परमिशन घेणं नेसेसरी आहे, डिमॅट अकाउंट खोलणं जरुरी आहे आणि त्यानंतर तो काय करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण याला तसं काही इंटरेस्ट नाही, याला तसं काहीच करायचं नाही. मग हा काय करेल, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट करणारी जी एक कंपनी आहे त्याच्याकडे हा इलॉन मस्क जाईल आणि त्याला काय सांगेल, मला तू एक काम कर. आता ही जी कंपनी हिने डेफिनेटली सेबीकडून परमिशन घेतलेली आहे, डिमॅट अकाउंट खोललेलं आहे, सगळं केलेलं आहे या कंपनीने. ओके, याला काही इंटरेस्ट नाही आहे, याला फक्त काय करायचे, शेअर्स घ्यायचे, याला काही खोलायचं वगैरे अकाउंट नाही आहे. याला वाटतंय जास्त झंझट कशाला करायची, त्यापेक्षा आपण एक काम करू, FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरकडे जाऊ, त्याला म्हणू तू एक काम कर, मला जे जे शेअर्स पाहिजे ते तू काय कर, माझ्या नावावर तू ते शेअर्स खरेदी कर. ओके, तर ही कंपनी काय करेल, इंडियामध्ये शेअर मार्केटमध्ये ते याला इलॉन मस्कला जे शेअर्स पाहिजे होते ते खरेदी करेल आणि ते खरेदी करून काय करेल, यस डिमॅट अकाउंट वगैरे खरेदी करून त्याच्या डिटेल्स काय करेल, याच्याजवळ पोहोचवेल आणि ते पोहोचवणाऱ्या ज्या डिटेल्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, पार्टिसिपेटरी नोट्स. ओके, पार्टिसिपेटरी नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये त्याला काय काय इन्व्हेस्टमेंट केली, काय नाही केली, त्या रिगार्डिंग डिटेल्स याच्यापर्यंत पोहोचेल. डेफिनेटली शेअर मार्केटचं मेकॅनिझम तुम्हाला माहिती आहे, शेअर मार्केटमध्ये काय केलं जातं, यस काही कालावधीसाठी ते शेअर्स खरेदी केल्या जातात. एकदा चांगला रेट आला की हा रेट काय करेल, इलॉन मस्क विकून देईल. विकून दिल्यानंतर डेफिनेटली त्याला काय दिसेल, प्रॉफिट झालेला दिसेल, त्यालाच आपण काय म्हणतो, पार्टिसिपेटरी नोट. आता इन जनरल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं, आता हा स्वतः येऊन तिथे इन्व्हेस्टमेंट करत आहे का नाही, इथं हा काय करत आहे, कुणा थ्रू इन्व्हेस्टमेंट करताना दिसतोय तुम्हाला, हा काय करत आहे,
हा स्वतः येऊन इन्व्हेस्टमेंट करतोय का नाही, त्या काय करत आहे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट करणारी जी कंपनी आहे तिला पाठवून इन्व्हेस्टमेंट करत आहे जे. तर त्याच प्रकारे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा, पी नोट इन्व्हेस्टमेंट इज असेट अंडर द कस्टडी ऑफ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर ड्रॉप बाय 5%. इथं काय सांगत आहे, इथं लाईनमध्ये वरच्या जो पॅरा आहे आपल्या याच्यामध्ये एवढंच कन्क्लूड केलं आहे की हे जे पार्टिसिपेटरी नोट्स ज्या येत होत्या त्याचं प्रपोर्शन कमी झालेले दिसते. म्हणजे आता तुम्हाला याच्यातून काय कन्क्लूड करसाल की फॉरेनमधून येणारे फॉरेनमधले जे लोक आहेत जे बेसिकली आपल्यामध्ये इंडियामधले शेअर्स खरेदी करत होते किंवा इन्व्हेस्टमेंट करत होते, ती इन्व्हेस्टमेंट कशी झालेली, ड्रॉप आउट झालेली. ओके, एवढा पॉईंट लक्षात ठेवू शकता. बघा आता पी नोट्समध्ये अजून काय सांगितलं, इट्स ऑफशोर डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट. ओके, ऑफशोर म्हणजे बाहेरून येणारी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे पी नोट्स म्हणजे. ओके, इट्स इश्यूड बाय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. तो स्वतः करतोय का नाही, तो स्वतः परमिशन घेतोय का सेबीची, नाही, त्याची इन्व्हेस्टमेंट त्याच्या बिहाफ कोण करत आहे, इट्स रजिस्टर्ड बाय फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर टू ओव्हरसीज इन्व्हेस्टर. ही बेसिकली काय करते, FPI काय करतोय, याला ज्या नोट्स पाहिजे, ज्या फॉरेन पर्सनला ज्या शेअर्स खरेदी करून पाहिजे ते खरेदी करून देण्याचं काम कोण करत आहे, त्याच्या बिहाफ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर. ओके, इन्व्हेस्टर हू विश टू बी अ पार्ट ऑफ इंडियन स्टॉक मार्केट विदाउट रेजिस्टरिंग देमसेल्फ डायरेक्टली. जे सांगितलं तेच स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं आहे. एखादा फॉरेनर पर्सन आहे, त्याला इंडियाच्या शेअर्स खरेदी करायचे, त्यांनी काहीच बेसिकली रेजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, तर तो कोणाचा अल्टरनेटिव्ह घेईल, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरचा अल्टरनेटिव्ह यूज करेल आणि काय करेल, बेसिकली त्याला पाहिजे ते शेअर्स काय करेल, खरेदी करेल. तेच इथं दिलेलं आहे. ओके, बघा दिलंय विदाउट रेजिस्टरिंग देमसेल्फ डायरेक्टली. ओके, सेबीमध्ये विदाउट रेजिस्ट्रेशन यूज करून तो काय करेल. पी नोट्स इंडियन स्टॉक्स ॲज अंडरलाइनिंग असेट, याला काय म्हणू शकतो आपण, अंडरलाइनिंग असेट आहे. नेक्स्ट पॉईंट सांगतोय की FPI इज अ नॉन रेसिडेंट. इथं बेसिकली FPI इन्व्हेस्टमेंट करणारे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आर नॉन रेसिडेंट हू इन्व्हेस्ट इन इंडियन सिक्युरिटीज लाईक शेअर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स अँड कॉर्पोरेट बॉन्ड्स. इथे इन्व्हेस्टमेंट करणारे लोकांना FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, कशात पण शेअर्समध्ये असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये असेल, कॉर्पोरेट बॉन्ड्स वेगवेगळ्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले दिसतील. ओके, पी नोट होल्डर हॅव अ लेस स्टिग्नंट रजिस्ट्रेशन त्यांचं डेफिनेटली नसतं. ओके, दे हॅव टू गो थ्रू अ प्रॉपर ड्यू डिलिजन्स प्रोसेस ऑफ सेबीच्या बेसिकली सेबीची जी प्रोसेस असेल वगैरे हे बेसिकली तिच्या बिहाफमध्ये कोण करेल, तर डेफिनेटली FPI फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर करेल. ओके, क्लिअर झाला पॉईंट, एकदम इझी आहे. जे मी सांगितलं ते मेकॅनिझम लक्षात ठेवा, तुम्हाला बिलकुल पी नोट्समध्ये काहीच प्रॉब्लेम जाणार नाही. आता बघा सध्या ही जी प्लेस आहे ही कशासाठी न्यूजमध्ये आली, स्नेक आइसलँड. बघा युक्रेनने काय केलेलं आहे, युक्रेननी रशियाची एक प्लेस आहे ब्लॅक सीमध्ये, तिथं अटॅक केला. त्या प्लेसचं नाव आहे स्नेक आइसलँड. आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट झाली, येस आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय झाली, मॅपिंगचे क्वेश्चन आपल्यासाठी म्हणजे आपण म्हणू शकतो मॅपिंगचे क्वेश्चन UPSCच्या प्रिलिम्समध्ये जेवढे जास्त येऊ शकतात ते तेवढे येतात. येस, दिवसेंदिवस तुम्हाला त्याचं प्रपोर्शन वाढलेलं दिसत असेल. तर आपल्यासाठी जे पण आइसलँड असो, काही पण कोणती पण कंट्री असो, ती इम्पॉर्टंट होते, कारण एक मार्क आपल्यासाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे स्कोअर गेन करण्यासाठी. ओके, तर बघा युक्रेननी बेसिकली अटॅक केल्यामुळे हे स्नेक आइसलँड न्यूजमध्ये आला. आता मला तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची की स्नेक आइसलँडची जी लोकेशन आहे तुम्हाला दोन ठिकाणी दिसेल. ओके, एक तुम्हाला साऊथ अमेरिकाचा जो पोर्शन आहे तिथं पण एक स्नेक आइसलँड दिसेल. म्हणजे या स्नेक आइसलँडला अजून काही नाव येतं का, हो. तर बघा आय डोंट नो याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही कसं करतात, बट जिमिनी आइसलँड असं याचं प्रोनाउन्सिएशन आपण करू शकतो. जिमिनी आइसलँड, या स्नेक आइसलँडचं दुसरं नाव आहे जिमिनी आइसलँड. ओके, तर जर तुम्ही मॅपिंगमध्ये आपण सर्च करायला गेलो तर आपल्याला जिमिनी नावाने दिसते. ओके, तर स्नेक आइसलँड असो किंवा जिमिनी आइसलँड असो, दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर तिथं कुणी अटॅक केला, युक्रेनने अटॅक केला रशियाच्या एका आइसलँडवर, त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे. आणि ही जी लोकेशन आहे ही कुठं दिसते, इकडे बघा, इथे पण मी मॅप लावलेला आहे. ब्लॅक सीमध्ये तुम्हाला ही स्नेक आइसलँडची लोकेशन दिसेल. सो तुमचं काम आहे फक्त एकदा जाऊन मॅपिंगमध्ये, तर मी टाकलंच आहे तसं, ब्लॅक सीला बेसिकली तुम्हाला दिसेल ब्लॅक सीमध्ये ही लोकेशन दिसेल. तुम्हाला एक काम करायचं आहे, बाउंड्रिंग कंट्रीज ज्या आहेत ब्लॅक सीच्या त्या तुम्हाला बेसिकली कमेंट सेक्शन्स बॉक्समध्ये मेन्शन करायचे. नेक्स्ट याला येईल तेव्हा तुम्हाला ब्लॅक सीची पण टेक्निक बेसिकली एक शॉर्ट ट्रिक्स आहेत त्यात डेफिनेटली सांगेल. ओके, बघा इथे दिलेलं पण आहे जिमिनी आइसलँड ऑल्सो कॉल्ड ॲज स्नेक आइसलँड और सर्पेंट आइसलँड. याला काय म्हणतात, वेगवेगळे दोन्ही नावं आहेत, ते दोन्ही नावं लक्षात ठेवा कारण ही लोकेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट झाली. लोकेशन कुठं दिसेल, ब्लॅक सी, आणि कशामुळे न्यूजमध्ये आली, तिथे युक्रेनने अटॅक केला. नेक्स्ट बघा, सध्या ब्लॅक डेथ रिलेटेड एक स्टडी करण्यात आली आहे आणि त्या स्टडीमध्ये असं फाइंड झालं की किर्गिस्तान जो आहे तो
त्याचा ओरिजिन आहे ब्लॅक सीचा. ओके, किर्गिस्तानमध्ये म्हणजे नॉर्दर्न साईडचा जो किर्गिस्तान आहे तिथं बेसिकली हा जो डिसीज आहे ब्लॅक डेथ हा बेसिकली ओरिजिनेट झाला. त्या आता बघा ब्लॅक डेथ अशी एक बिमारी झाली होती कधी जवळपास 38 to 39 या टाईम पिरियडमध्ये ही जी बिमारी आहे बेसिकली युरोपच्या सेक्शनमध्ये पसरली होती आणि खूप जास्त या ब्लॅक डेथमुळं खूप जास्त लोकांच्या डेथ झाल्या होत्या. मग आता आपल्यासाठी ही सध्या काही अशा केसेस वगैरे आल्या का? डेफिनेटली नाही. सध्या न्यूजमध्ये ही स्टडी करण्यात आली त्यामुळे ही न्यूजमध्ये आलं आहे. तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की हा डिसीज एक्झॅक्टली काय ते आपल्याला बघायचं आहे. बघा पर्सन दिसतोय तर त्याच्या अंगावर असे तुम्हाला पॅचेस आलेले दिसतील. ओके, तर या रिगार्डिंग तुम्हाला इमेज इथं दाखवलेली आहे. बघा आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय की हा कशा थ्रू होतो. तर बघा इट्स कॉज बाय इट्स अ बॅक्टेरियल ऑर व्हायरल. तर हा काय एक बॅक्टेरियल डिसीज आहे आणि त्याचं नाव काय बॅक्टेरियम येर्सिना पेस्टिस. हा येर्सिना पेस्टिक्स. ओके, पेस्टिस हा जो बेसिकली बॅक्टेरिया आहे याच्या थ्रू हा डिसीज जो तुम्हाला ब्लॅक डेथ डिसीज आहे तो तुम्हाला दिसेल. ओके, तर हा काय सांगू शकतो आपण इट्स नथिंग बट इट्स जस्ट अ बॅक्टेरियल डिसीज. ओके, तर डेफिनेटली याची जी ट्रीटमेंट राहील ती कशी तुम्हाला जर याला ट्रीट करायचं आहे तर काय यूज करावं लागेल? येस, अँटीबायोटिक बेसिकली यूज करावं लागतील टू ट्रीट दॅट डिसीज. ओके, तर हा खूप डेडली आहे का? तो येस डेफिनेटली हा त्या टाइम पिरियडला खूप डेडली होता. डेफिनेटली आता आपल्याकडे खूप रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं आहे, खूप जास्त मेडिसिन्स अवेलेबल आहे त्याच्यामुळे हा जो डिसीज आहे आताच्या टाइम पिरियडला तेवढा डेडली होणार नाही माईट बी जेवढा पहिले होता, बट इट्स व्हेरी डेंजरस. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि कशा थ्रू होतं हे पण लक्षात ठेवा. आणि स्प्रेड बाय फ्लीज. ओके, फ्लीज थ्रू हा स्प्रेड झालेला तुम्हाला दिसेल. ओके, क्लिअर आहे ब्लॅक डेथ रिलेटेड. चला नेक्स्ट पॉईंट आपला. यस, तुम्हाला माहीत झालं असेल नीती आयोगचे आपले कोण? यस, नीती आयोगचे जे CEO आहे ते चेंज झाले त्या रिगार्डिंग आपल्याला न्यूज आली आहे. बघा जे CEO होते कोण? अमिताभ कांत यांची बेसिकली पोस्ट जी आहे ती त्यांचा टाइम पिरियड आहे तो संपला आहे आणि त्याच्यामुळे नेक्स्ट आपले आलेले आहेत. त्यांचं नाव काय आहे बघा? इट्स रिपीट. यस, रिप्लेस बाय कोण रिप्लेस केलं आहे? मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशनचे जे सेक्रेटरी होते कोण? परमेश्वरम इयर हे अमिताभ कांत यांना रिप्लेस करून नवीन आपले कोण बनलेले? CEO बनलेले नीती आयोगचे. तर आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट काय झालं? नाव पण इम्पॉर्टंट आहे. काही एक्झाम्समध्ये नाव वगैरे पण विचारू शकतात पण डेफिनेटली UPSC इज नॉट रिलेटेड, नॉट आस्किंग एनी नेम अँड लाईक दॅट फॅक्ट्स. विचारू शकतात असं काही नाही. UPSC इज अनप्रेडिक्टेबल. सो बेसिकली आपल्याला असं तर नाव वगैरे विचारत नाही पण डेफिनेटली ज्या आपण म्हणू शकतो काही स्टेट PCS एक्झाम्स असतील SSC वगैरे एक्झाम्समध्ये नाव वगैरे पण विचारलं जाऊ शकतं. सध्या दिस पर्सन इन न्यूजमध्ये डेफिनेटली विचारू शकतात. ओके, आणि हे सेक्रेटरी होते कोणती? आपली जी मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन याचे सेक्रेटरी होते. ओके, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे नीती आयोग. नीती आयोग काय? नीती आयोग डेफिनेटली कशाला रिप्लेस करून आलाय? यस, प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस करून आलाय. देन कधी फॉर्म झालाय? तर बघा 2015 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग बेसिकली फॉर्म झालं. नीती आयोगचा एक बेसिक मोटो आहे कॉपरेटिव्ह गव्हर्नन्स, म्हणजे सेंटर आणि स्टेट रिलेशन्स कसे करायचे, बिल्डअप करायचे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेले तर याला एक टर्म दिली जाते बॉटम अप अप्रोच. नेहमी जर नीती आयोगला आपल्याला काही बेस्ट वर्डनी डिफाईन करायचं आहे की एक्झॅक्टली प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोगमध्ये डिफरन्स काय तर आपण सांगू शकतो बॉटम अप अप्रोच. बॉटम अप म्हणजे फ्रॉम पंचायत लेवल, पंचायत सगळ्यात बॉटममध्ये असते. यस, पंचायत लेवल जो डिसिजन आहे तो पंचायत लेवलपासून सेंटरवर गेला पाहिजे. का हा अप्रोच यूज केला जातो बॉटम अप अप्रोच? सिम्पल इज दॅट बॉटम अप अप्रोच इज इम्पॉर्टंट बिकॉज जे प्रॉब्लेम्स आहेत ते बेसिकली कुठून खाली जे बेसिकली म्हणू शकतो की जी लोकल लेवल आहे किंवा जी लोकल पॉप्युलेशन आहे त्यांनाच ते प्रॉब्लेम बेसिकली माहीत असतील की आपण काय प्रॉब्लेम्स करत आहोत. ते काय एक्झाम्पल की आपली जी सिटी असेल किंवा आपलं जे गाव असेल तिथं ज्या समस्या आहेत ते सेंटर लेवल समजू शकेल का? डेफिनेटली नाही. आपले प्रॉब्लेम्स हे आपल्यालाच माहीत असतील. त्यामुळं आपल्याला काय की आपल्या रिगार्डिंग प्रॉब्लेम्स ज्या आहेत त्याच्या समस्या वरून खालून वरपर्यंत गेल्या पाहिजे. ओके, तर त्या रिगार्डिंग नीती आयोगचा बॉटम अप अप्रोच लक्षात ठेवा. मग व्हॉट एक्झॅक्टली मीन द प्लॅनिंग कमिशन अप्रोच? प्लॅनिंग कमिशन टॉप डाऊन अप्रोच होता. ओके, सेंटर पॉलिसीज टाकेल आणि त्या खालीपर्यंत इम्प्लिमेंट होतील लाईक दॅट अप्रोच. तर हा बेसिकली दोघांमध्ये डिफरन्स केला जातो. याचे दोन हब्स आहे बघा. टीम इंडिया हब, फर्स्ट इज टीम इंडिया हब, इट्स बिटवीन सेंटर अँड स्टेट गव्हर्नमेंट, अँड सेकंड नॉलेज अँड इनोव्हेशन हब टू बिल्ड थिंक टँक. ओके, नॉलेज आणि इनोव्हेशनचं एक हब आहे थिंक टँक ॲप. ओके, दोन्ही हे जे ब्रांच आहेत ते लक्षात ठेवा. नंतर बघा एक याचं जे
स्ट्रक्चर आहे, फुल टाईम मेंबर असेल, व्हाईस चेअरमॅन असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आता जे CEO अपॉइंटमेंट झाले इथलच्या पोस्टवर आहे, इट्स नॉमिनेटेड बाय PM. ओके, ही पोस्ट नॉमिनेटेड आहे, इट्स अगेन नॉमिनेटेड. व्हाईस चेअरमन असेल किंवा CEO असेल, हे दोन्ही नॉमिनेटेड असेल, इट्स नॉमिनेटेड बाय PM. ओके, आणि याचे चेअरमन कोण असेल? PM. तर डायरेक्टली आताचे चेअरमन कोण असेल? मिस्टर नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी जे आपले प्राईम मिनिस्टर आहे, फॉर्मर प्राईम मिनिस्टर जे आहेत ते आपले बेसिकली काय आहे? चेअरमन आहेत. ओके, आता बघा पार्ट टाइम मेंबर्स आणि एक्स ऑफिसो मेंबर्स असतील आणि फुल टाइम पण मेंबर तुम्हाला इथं बेसिकली बघायला मिळतील. तर हे झालं बेसिकली याचं स्ट्रक्चर, की एक्झॅक्टली स्ट्रक्चरमध्ये काय काय आहे. देन नेक्स्ट पॉईंट बघा, इकडं तुम्हाला दोघांचा डिफरन्स दिसत असेल, तेच मी जे तुम्हाला आत्ता सांगितलंय की एक्झॅक्टली काय आहे कसं आहे. तर इथं बघा दिसत असेल, इथं काय सांगितलंय? नीती आयोग चेअरमन प्राईम मिनिस्टर, तिकडं पण चेअरमन प्राईम मिनिस्टर होते. इथं व्हाईस चेअरमन इट्स अपॉइंटेड बाय PM. इथं अपॉइंटमेंट केल्या जाईल, तिकडं नॉमिनेटेड बाय PM टू हॅव अ कॅबिनेट रँक. कॅबिनेट रँकचे तिथं कोणी पण बेसिकली अपॉइंट केल्या जातील. इथं पण अपॉइंटमेंट केली जाईल PM थ्रू. ओके, कॅबिनेट रँकचं वगैरे असं काही नेसेसरी नाही आहे कंडिशन. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल दिसेल, इट्स क्रिएटेड बाय प्लॅनिंग कमिशन विच कॉल्स द काउन्सिल ऑफ CM LGs रिस्पॉन्सिबल फॉर फ्रेमिंग 5 year प्लॅन्स. तर हे बेसिकली इथं प्लॅनिंग कमिशनमध्ये काय केलं जायचं? 5 वर्षाचे प्लॅन्स बनवले जायचे. ओके, आता हा कसा लॉंग टर्म प्लॅन एक बनवला जाईल आणि त्या अकॉर्डिंग इम्प्लिमेंटेशन होईल. इथं कसं प्रत्येक 5 वर्षाला प्लॅन बनवायला जायचे, पण प्लॅन बनवतात ना तुम्हाला माहिती आहे 5 वर्षानंतर डेफिनेटली दुसरी गव्हर्नमेंट येईल, तर ती गव्हर्नमेंट ते प्लॅन्स फॉलो करेल नाही करेल आपण सांगू नाही शकत. तर डेफिनेटली जसं 2015ला नवीन गव्हर्नमेंट आली तर ते जे प्लॅनिंग कमिशन आहे त्यालाच काय केलं? रद्द करण्यात आलं. ओके, आता हे CEO वगैरे सेक्रेटरी पोस्ट असेल, स्पेशल इन्व्हायटी, पार्ट टाइम मेंबर, इकडे जे स्ट्रक्चर पाहिलं ते. आणि बघा आता इथं तुम्हाला अजून एक पॉईंट सांगते की प्लॅनिंग कमिशन आता तर सध्या नाही आहे. प्लॅनिंग कमिशन 2015 पासून ही बॉडी आली, तर सपोज टू बी लाईक दॅट की इथलचं जे प्लॅनिंग कमिशन आहे ते काय झालं? बंद झालं. पण तरी पण UPSC काय करत आहे? प्लॅनिंग कमिशनचे जे प्लॅन्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन विचारत आहे. मग आपलं काम काय आहे की आपण प्लॅनिंग कमिशनचे जे प्लॅन्स दिलेले आहेत ते पण एकदा रिवाईज करणं नेसेसरी. जे मोस्टली लास्टचे प्लॅन्स आहे ना ते एकदा रिकॉल करून घ्या, रिवाईज करा त्या प्लॅन्सला पण. ओके, चला नेक्स्ट आपलं काय? नेक्स्ट सध्या एक एडिटोरियल आलं होतं हिंदू न्यूजपेपरमध्ये रिलेटेड टू कशाशी गेले. बघा आतापर्यंत मी तुमच्यासोबत जेही टॉपिक डिस्कस केले, इट्स नॉट नेसेसरी की फक्त मी फोकस एरिया हिंदू ठेवला आहे. इट्स डेफिनेटली काही टॉपिक्स इंडियन एक्सप्रेस, डाऊन टू अर्थ ज्या मॅगझिन्समध्ये मला चांगले टॉपिक, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट लाईक दॅट टॉपिक्सला मी कलेक्शन्स केले. ओके, नेक्स्ट बघा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीबद्दल काही न्यूजमध्ये आलं आहे. तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीजमध्ये जे चिल्ड्रन्स आहेत ते बेसिकली वर्क करतात त्या रिगार्डिंग एक ड्राफ्ट म्हणू शकतो किंवा एक गाईडलाईन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत. ओके, त्या अवेलेबल दिलेल्या गाईडलाईन्स रिलेटेड न्यूजमध्ये आलं, त्याच्यामुळे आपल्याला या चिल्ड्रन्स रिलेटेड काय प्रोव्हिजन आहे ते माहीत पाहिजे. बघा गाईडलाईन्स रेग्युलेट द चिल्ड्रन पार्टिसिपेशन इन द एंटरटेनमेंट इंडस्ट्री. तर तुम्हाला माहिती असेल काही बालकलाकार असतात ते बेसिकली पार्टिसिपेट करतात, तर त्या रिगार्डिंग काही गाईडलाईन्स दिल्या. आता तुम्हाला माहीत असेल की पहिले एक जो प्लॅटफॉर्म होता तो लिमिटेड होता, फक्त TV सिरियल किंवा अशा ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. पण आता बघा सोशल मीडिया असेल किंवा आता नवीन ओव्हर द टॉप दॅट इज कॉल्ड एज OTT प्लॅटफॉर्म, असे नवीन प्लॅटफॉर्म्स येत आहे. मग त्या रिगार्डिंग चाइल्ड्स रिलेटेड अजून सेफ्टी किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जे बालकलाकार काम करत आहेत त्यांच्या प्रोव्हिजन्स किंवा त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं नेसेसरी, त्या रिगार्डिंग हे न्यूजमध्ये आलं. मग आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे? यस, काही गाईडलाईन्स आल्या आहेत, त्यांना किती तास काम करायचं काय त्या रिगार्डिंग गाईडलाईन्स दिल्या. डेफिनेटली अजून त्याच्यामध्ये असे प्रोव्हिजन्स ॲड करण्यात आलेले की जे बेसिकली बालकलाकार काम करणार आहेत त्यांच्या सेफ्टीवर कन्सर्न द्या, त्याच्यासोबत जो व्यक्ती काम करणार आहे त्या रिगार्डिंग प्रोव्हिजन्स करा. कारण असं काही कंटेंट करू नका की डेफिनेटली त्या तो जो चिल्ड्रन आहे जो काम करत आहे त्याच्यावर काही वाईट इम्पॅक्ट पडेल, त्याच्यासमोर स्मोकिंग वगैरे या गोष्टी होऊ देऊ नका. तशा वेगवेगळ्या गोष्टी तिथं काय करण्यात आल्या, डिस्कस करण्यात आल्या. तुम्ही आता काही रिसेंट दिवस पहिले एक न्यूज ऐकली असेल की एक मूवी बघता एक मुलांनी जसं फॅशन म्हणून लाईक दॅट की त्यांनी कंटिन्युअस एक बॉक्स होता सिगरेटचा बॉक्स, तो कंटिन्युअसली काय केला, स्मोक केला आणि त्याची जी हेल्थ आहे त्याच्यावर खूप वाईट इम्पॅक्ट पडला. तर डेफिनेटली चिल्ड्रन्सचा तुम्ही जे कंटेंट दाखवतात किंवा जे पण कंटेंट त्यांच्यासमोर प्रेझेंट करत आहात ते डेफिनेटली त्या लेवलचं आहे का हे पण बघणं खूप नेसेसरी आहे. आता तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये त्यांना अलाउ करत आहात, पण त्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करताना त्यांचं शिक्षण, त्यांचं एज्युकेशन मागे पडायला नको, या गोष्टीचा पण काय केलं गेलं पाहिजे, विचार केला पाहिजे. तर ह्याच फॅक्ट्स फिगर जे आहेत
आहेत त्या त्याच्यामध्ये ॲनालिसिस केलेल्या होत्या. त्याचा तो बालकलाकार जो काम करत आहे त्याला जी अमाऊंट मिळणार आहे ती डेफिनेटली त्याच्या पॅरेंट्सनी त्यातली काही अमाऊंट जी आहे ती त्याच्या फ्युचरसाठी पण काय केली पाहिजे, स्टोअर केली पाहिजे. अशा वेगवेगळ्या गाईडलाईन्स तिथे प्रेझेंट करण्यात आला. तर आपल्यासाठी आता सध्या इम्पॉर्टंट काय आहे, तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की चिल्ड्रन्स रिलेटेड किंवा चाइल्ड लेबर रिलेटेड असं काही प्रोव्हिजन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे का. तर बघा हे आर्टिकल जे आहे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन फॉर द चिल्ड्रनसाठी एक आपण म्हणू शकतो आर्टिकल 15 नंबर आहे की नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन, प्रत्येकाला इक्वल लेवलवर ट्रीट करा. नंतर आपल्याकडे अजून एक आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 21. याच्यात आपण काय सांगतो, सगळ्या गोष्टीच्या पहिले काय, राईट टू लाईफ. ओके, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. प्रत्येकाची लाईफ आहे, तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आर्टिकल 23 आणि 24 तर डायरेक्टली मेन्शन आहे. 24 बघा, इट्स नो चिल्ड्रन बिलो द 14 इयर्स टू वर्क. कोणता 14 वर्षाखालील व्यक्ती, 14 वर्षाखालील जो बालक आहे तो काय करू नाही शकत, काम करू शकत नाही. आणि ट्रॅफिकिंग ऑफ ह्युमन बिईंग, फोर्स लेबर अलाउ नाही आहे. ओके, ते आपल्याला 23 आणि 24 मध्ये आर्टिकल्स यस राईट टू एक्सप्लॉयटेशन्स मध्ये आपल्याला दिलेले. आर्टिकल 39 हे जे आर्टिकल आहे इट्स रिलेटेड विथ फंडामेंटल राईट. देन दिस इज आर्टिकल रिलेटेड विथ DPSP प्रोव्हिजन, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आर्टिकल 39 मध्ये अगेन इथलचं एक आर्टिकल आपलं मिसिंग आहे. कोणतं, आर्टिकल 21 येस राईट टू एज्युकेशन दिलेलं आहे. बघा राईट टू एज्युकेशनमध्ये तुम्हाला अजून एक पॉईंट सांगते. राईट टू एज्युकेशन आपण किती ते किती वर्षापर्यंत दिलंय, 6 to 14 इयर्सपर्यंत टाइम स्पॅन दिलाय. बट दोज हू आर डिसेबल पर्सन, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, दोज हू आर डिसेबल पर्सन फॉर देम इट्स फॉर 6 to 18 इयर्स. काही जे स्टेट PCS एक्झाम्स आहे तिथे हे क्वेश्चन्स विचारला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा राईट टू एज्युकेशन जे नॉर्मल पर्सन आहे त्यांच्यासाठी किती आहे, 6 to 14 years. But remember that fact, 6 to 18 years for disabled person. Okay, disabled किंवा like that facts तिथं मेन्शन केलं आहे की त्यांच्यासाठी ती जी एज्युकेशनची लिमिट आहे ती वाढवण्यात आली आहे. ओके, द नेक्स्ट वन इयर्स वाढवण्यात आलं आहे, लिमिट म्हणण्यापेक्षा इयर्स वाढवण्यात आलं आहे. इट्स अ फ्री एज्युकेशन. ओके, इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट, फ्री एज्युकेशन. देन नेक्स्ट पॉईंट आपण बघू शकतो आर्टिकल 42. बघा इट्स रिलेटेड विथ कंडिशन्स ऑफ वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ. या रिगार्डिंग प्रोव्हिजन्स दिले आहे. 39 इज टेंडर टू एज ऑफ द चिल्ड्रन्स आर नॉट अब्यूज. चिल्ड्रनचा कोणत्याही लेवलवर अब्यूज झाला नाही पाहिजे, त्या रिगार्डिंग आर्टिकल 39 आहे. आर्टिकल 14 मॅटर्निटी रिलीफ रिलेटेड आहे. येस इट्स समथिंग रिलेटेड विथ दॅट मदर ऑल्सो. ओके, तर आर्टिकल येस मदरशी रिलेटेड आहे, म्हणजे डेफिनेटली तिच्यावर ते टाकण्यात आलं आहे की इट्स अगेन समथिंग वेर कॉर्डिनेटेड with articles coordinated with children's rights. ओके, तर त्या चिल्ड्रन्ससाठी बनवण्यात आलेले प्रोव्हिजन्स आहे. आर्टिकल 47 रेझिंग द लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर याचं आपण इम्प्लिमेंटेशन बघू शकतो. पोषण आहार, येस अंगणवाडी प्रोग्राम्स, ते याच्या थ्रू काय करण्यात येत आहे, तर डेफिनेटली न्यूट्रिशन लेवल वाढवण्यासाठी इथं वर्क करण्यात येत आहे. अँड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू चिल्ड्रन्स टिल द 14 इयर्स ऑफ द एज. टिल द 14 इयर्स ऑफ द एजपर्यंत चिल्ड्रन्सला काय करायचं, एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे. तर त्या रिगार्डिंग इथं फॅक्ट्स दिलेले आहेत. म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी पॅरेंट्सवर पण टाकली आहे की त्यांनी काय करायचे त्यांच्या चिल्ड्रन्सला. येस ही रिस्पॉन्सिबिलिटी चिल्ड्रन्सची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे इथे आपण सरकारवर दिली आहे. बट वेन यू आर कन्सिडरिंग फंडामेंटल ड्युटीज तिथं पण आपल्याला एक आर्टिकल आहे की काय करायचं आहे. येस तिथं पण चिल्ड्रन्सला एज्युकेशन प्रोव्हाइड करायचे. ती ड्युटी कुणावर टाकली, ती त्याच्या पॅरेंट्सवर टाकली. ही डेफिनेटली आर्टिकल नंबर 45 मध्ये जी दिलेली आहे ही कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी, स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये त्याचा तो अधिकार आहे, त्याच्या अधिकाराचं व्हायलेशन झालं तर तो कुठं जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. वेन वी आर कन्सिडरिंग DPSP, व्हॉट एक्झॅक्टली मीन द DPSP प्रोव्हिजन. DPSP प्रोव्हिजनमध्ये सरकारवर बाउंडेशन टाकलंय. अँड नेक्स्ट पॉईंट इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. तर बघा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन्समध्ये आर्टिकल 54 मध्ये हे सगळे मेन्शन केले. कुठं, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन राईट ऑफ द चिल्ड्रन. चिल्ड्रनच्या राईट्समध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन काय, राईट टू सर्वायवल, राईट टू डेव्हलपमेंट, प्रोटेक्शन, पार्टिसिपेशन रिलेटेड फॅक्ट्स इथे मेन्शन केले आहे. बघा सार्कचं कन्व्हेन्शन आहे त्यामध्ये पण या फॅक्ट्स रिलेटेड सांगितलं आहे की इथे बेसिकली काय करा, यस चिल्ड्रनचं प्रोटेक्शन करा. तर त्या रिगार्डिंग पण फॅक्ट्स तुम्हाला इथं झालेल्या दिसतील. ओके, चला लास्ट आपली एकच स्लाइड राहिलेली, व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल. आता ही मिसाईलचं काय झालं, इथे चंदीपूर नावाची जी आहे जागा आहे ओडिसामध्ये, तिथे याचं सक्सेसफुल टेस्टिंग झालं. टेस्टिंग म्हणण्यापेक्षा याची बेसिकली आपण एक करतो ना की जी आपण केलेली जी मिसाईल आहे तिला काय केलं, लॉन्च केलं. ओके, लॉन्च करून
बेसिकली टेस्ट करण्यात आलं, टेस्टच म्हणू शकतो. तर लॉन्चिंग केलं, कुठं केलं? चंदीपूरला. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय? ही बेसिकली येस व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस मिसाईल. बघा ही डेव्हलप कोणी केली आहे? DRDO फॉर डिप्लॉयमेंट ऑफ इंडियन नवल वॉरशिप. वॉरशिपवर डिप्लॉय केल्या जाईल. ज्या आपल्या बघा शिप्स आहेत त्या नवल वॉरशिपवर काय केल्या जाईल? ती जी मिसाईल आहे ती डिप्लॉय केल्या जाईल. का केल्या जाईल? तर डेफिनेटली जर त्या वॉरशिपवर जर काही अटॅक झाला किंवा आपली शिप आहे तिला वॉरपासून किंवा ज्या आपण म्हणू शकतो की एनिमी कंट्रीजनी काही अटॅक केला तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी ही जी मिसाईल्स आहे ती आपण काय केलेली? यस डिप्लॉय केली. याचं फीचर काय? ही व्हर्टिकल लॉन्च आहे. ओके, तर त्याच्यामुळं व्हर्टिकल लॉन्च असल्यामुळे याचा एक बेनिफिट आहे असं आपण सांगू शकतो. ओके, कॅपॅबिलिटी टू न्यूट्रलाइज व्हेरियस एरियल थ्रेट. एरियल थ्रेट जे पण येतील दुश्मन कंट्रीकडून किंवा एनिमी कंट्रीकडून त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण? ती ही मिसाईल करू शकते. त्याच्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नेक्स्ट वन याची जी रेंज आहे ती लक्षात ठेवा. याची रेंज किती आहे? तर 40 ते 50 किलोमीटर तुम्हाला याची रेंज दिसेल. अल्टिट्यूड किती आहे? 15 किलोमीटर अल्टिट्यूड दिसेल. ओके, तर आपल्याजवळ बघा सध्या अशाच टाईपची एक बराक 8 मिसाईल आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे की बराक नावाची जी मिसाईल आहे ती इंडियाने कोणत्या कंट्रीसोबत कॉपरेशन्स करून बनवलेली आहे? तर तेवढं तुम्हाला उत्तर एकदा शोधून काढायचं आहे की बराक मिसाईल व्हेरी इझी. इंडियाचा खूप जास्त चांगला पार्टनर आहे, त्याच्यासोबत मिळून इंडिया बराक मिसाईल बनवते आणि इट्स समथिंग लाईक दॅट सेम मिसाईल आहे. एक आता सध्या आपण बराक 8 नावाची जी मिसाईल आहे ती बेसिकली असंच तिचं अप्लिकेशन आहे. ती पण काय करत आहे? प्रोटेक्ट करायचं काम करत आहे. फक्त याची जी रेंज जी 40 ते 50 आहे तिची जवळपास 100 किलोमीटरपर्यंत रेंजपर्यंत ती काय करू शकते? अटॅकला प्रोटेक्ट करू शकते. तर मिसाईल काय एक्झॅक्टली काय आलं? तर ही बेसिकली आपल्या ज्या मोठ्या मोठ्या वॉरशिप आहे त्याच्यावर डिप्लॉय केल्या जाईल जेणेकरून आपल्या वॉरशिपला काय करता आलं पाहिजे? प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. तर चला एकदा आपण एक रिकॅप घेऊ की आपल्या ज्या न्यूज आहेत कोणत्या कोणत्या आपण न्यूज बघितल्या आणि आपण लेक्चरला कन्क्लूड करू. ओके, 1 सेकंड. चला आपल्या कोणत्या कोणत्या न्यूज आपण बघितल्या होत्या? ऑन फर्स्ट लेक्चरमध्ये आपण वेस्ट शेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्सबद्दल डिस्कशन केलं. श्युअरिटी बॉन्ड डेफिनेटली तुम्हाला माहिती असेल आपण डिस्कस केलं. 3 पार्टनर्स असतात त्या रिगार्डिंग. देन सोयरिन गोल्ड बॉन्ड तिथे मी सांगितलं किती 1% खरेदी करायचं असेल, किती ट्रस्ट किती खरेदी करू शकते. देन एनिथिंग एल्स? यस ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. इट्स अंडर विच मिनिस्ट्री? यस इट्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ विच मिनिस्ट्री? मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स. यस नेक्स्ट पॉईंट आपण यस अर्बन अफेअर. देन नेक्स्ट पॉईंट काय सांगू शकतो? येस बांबू ड्वेलिंग रिलेटेड आपण डिस्कशन केलं. इट्स विच वन? हां इट्स रिमेनिंग. रिन्युएबल एनर्जी रिलेटेड एक रिपोर्ट आला आहे त्या रिगार्डिंग पण डिस्कस केलं. देन नेक्स्ट आपण काय बघितलं? इट्स बांबू ड्वेलिंग बॅटबद्दल बघितलं. बॅटची सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कुठे आहे? मेघालयामध्ये. येस नेक्स्ट आपण WTO रिगार्डिंग डिस्कशन केलं की मीटिंग झाली त्याच्यामध्ये इंडियाची काय अचिव्हमेंट झाली त्या रिगार्डिंग डिस्कशन्स केलं. UNSC ही टेररिस्टची एक लिस्ट आहे त्याच्यामध्ये. येस इंडिया आणि USAने एक प्रपोजल मांडलं होतं त्याला ब्लॉक कोणी केलं? येस चायनाने केलं. आणि आपण ते पण बघितलं की UNSCच्या याच्यामध्ये 5 परमनंट आणि 10 नॉन परमनंट मेंबर. सिंगल यूज प्लास्टिक 1 जुलैपासून बॅन होणार. समर सॉलिस्टाईज बघितला कधी सेलिब्रेट केला जाईल? 21 जूनला. नॅशनल चंबल सँच्युरी बघितलं इथं मायनिंग करायला अलाउ झालं. ही जी प्लेस आहे ही 3 स्टेट आहे त्याच्या बाउंड्रीजवर बेसिकली दिसेल. यस राजस्थान, MP अँड UP. ओके, चंबल सँच्युरी कशासाठी फेमस आहे तेही विचारलं होतं. घारियलसाठी फेमस आहे. घारियल इज इन कॅटेगरी ऑफ क्रिटिकली एंडेंजर्ड. ओके, देन ऑपरेशन संकल्प बघितलं. आपल्या ज्या शिप्स ज्या बेसिकली काय करायला जातात? वेसल शिप ज्या बेसिकली पेट्रोलिंग किंवा आपले क्रूड ऑइल वगैरे ह्या ज्या गोष्टी बेसिकली इम्पोर्ट करताना ज्या यूज केल्या जातात त्यामुळे प्रोटेक्शनसाठी हे आपण ऑपरेशन संकल्प लॉन्च केलं होतं. कुठं केलं होतं? येस पर्शियन गल्फ अँड गल्फ ऑफ ओमान लोकेशनला. देन नेक्स्ट वन आपण ग्लोबल ट्रेंड रिपोर्ट फोर्स डिस्प्लेसमेंट बघितलं. देन निपुण स्कीम बघितली. इट्स अंडर विच मिनिस्ट्री? येस मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. देन नेक्स्ट वन क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर जर अटॅक झाला तर प्रोटेक्ट कसं करायचं? 1 नेशन 1 रेशन कार्ड कोणतं नवीन स्टेटनी लॉन्च केलं? आसामनी केलं. अलाउ केलं. 21 जूनला योगा डे सेलिब्रेट करू. केबुल नामजोपला ही जी डान्सिंग डिअरची स्पीसीज आहे हिला रिलोकेट करण्या रिगार्डिंग न्यूज होत्या पण सध्या काय आणि याचं स्टेटस काय की एंडेंजर्ड स्पीसीज आहे आणि दोन्हीकडे प्रोटेक्ट केल्या जातं. आणि इथे लेक कोणता दिसेल? येस इट्स अ रामसार साईट. लोकटक लेक इज अ रामसार साईट. आणि अजून पॉईंट काय सांगितला? इट्स अंडर द मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड म्हणजे त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी अलाउ केलं. देन फ्लोअर टेस्ट बघितली. पार्टिसिपेटरी नोट्स बघितल्या. देन स्नेक आइसलँड
जिथं बेसिकली अटॅक केला युक्रेननी रशियाच्या लोकेशनवरती, लोकेशन बघितली, ब्लॅक डेथ डिसीज बघितला, इट्स अ बॅक्टेरियल डिसीज ते सांगितलं. देन नेक्स्ट वन आपण नीती आयोगचे जे नवीन CEO अपॉइंट झाले त्या रिगार्डिंग बघितलं. देन नेक्स्ट आपण डिस्कस केलं चिल्ड्रन्स राईट्स रिलेटेड डिस्कशन केलं की एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत कसं राहू शकतं. अँड देन लास्ट पॉईंट आपण डिस्कस केला व्हर्च्युअल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, आणि सरफेस टू एअर म्हणजे सरफेसवरून एअरवर अटॅक करेल. क्लिअर आहे. तर एवढे टॉपिक्स आपण डिस्कस केलेले इन बिटवीन विच डेट एक्झॅक्टली 19 to 25 जून या रिलेटेड करंट अफेअर डिस्कशन केलं. नेक्स्ट व्हिडिओ डेफिनेटली कशाची रिलेटेड असेल, करंट अफेअर. नेक्स्ट व्हिडिओ इज रिलेटेड विथ 26 जून ऑनवर्ड्स. ओके, थँक्यू गाईज. आता याच्यानंतरचे जे व्हिडिओज येतील असंच वीक वाईज आपण करंट अफेअर्सचं डिस्कशन करू. थँक्यू सो मच.